हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला कांदा पातीची दोन स्पेशल रेसिपी दाखवणार आहे. एक आहे मुगाची डाळीसोबत कांदा पाताची भाजी आणि दुसरी आहे बेसनवाली कांदा पातीची भाजी लसणाची फोडणी सोबत. दोन्ही रेसिपी खूपच खास आहेत आणि खूपच यम्मी आहेत, खूपच डिलिशियस आहेत आणि इझी पण आहे बनवायला. चला मग झटपट आपण रेसिपी पाहून घेऊया. पहिली रेसिपी मुगाची डाळीसोबत कांदा पातीची भाजी. यासाठी मी घेतले एक मोठा साईजचा टोमॅटो बारीक चिरून, थोडी हिरवी मिरची घेतली चवीपुरती आणि 10 ते 12 पाकळ्या लसण बारीक बारीक चिरून घेतले. आणि कांदा पातीची भाजी बनवतो म्हणून कांदे घ्यायची काय गरज नाहीये. अर्धा कप मुगाची डाळ घेतली होती आणि 2 ते 3 तासासाठी भिजायला घातली होती. त्यानंतर चांगले धुवून घेतले. तुम्ही बघू शकता आता चांगले फुगून तयार आहे. तुम्हाला वाटलं तर रात्रीभरासाठी पण भिजायला घालू शकता. आणि इथे आहे कांद्याची पात. अर्धी गड्डी कांद्याची पात घेतली, बारीक चिरून धुवून घेतले. तुम्ही बघू शकता आणि धुवून पाणी काढायला ठेवले एक टोकरीमध्ये. आता चला कढाईमध्ये थोडासा तेल घालून घेऊया. तेल छान गरम होऊ देऊया आणि त्यानंतर फोडणी घालू. अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, चिमूटभर हिंग आणि जर तुम्हाला वाटलं तर तेजपत्ता नाही तर कढीपत्ते पण घालू शकता, पण मी नाही घालत आता. जिरे आणि मोहरीला छान तडतडू द्यायचे आणि त्यानंतर इथे पहिले लसूण घालून घ्यायचा. लसूण घातल्यानंतर जास्त टाइम साठी वेट नाही करायचे, 5 ते 6 सेकंदच वेट करायचे. त्यानंतर लगेच आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा. हीट पण कमी ठेवायचे म्हणजे की लसूण अजिबात जळला नाही पाहिजे म्हणून. टोमॅटो घातल्यानंतर हीट परत वाढवून घेऊया. टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला घालायचे आहेत थोडे मसाले आणि मीठ. तर इथे मी घालते अर्धा टीस्पून हळद पावडर, धने पावडर 1 टीस्पून, अर्धा अर्धा करून दोनदा टाकते मी. आणि अर्धा टीस्पून काश्मीरी लाल मिरचीचा पावडर चांगला कलर साठी. आणि तिखट करायला हिरवी मिरचीच घालते, पण तुम्हाला वाटलं तर लाल मिरचीचा पावडर पण घालू शकता. अर्धा टीस्पून गरम मसाला आणि चवीपुरती मीठ. चांगले मिक्स करून घेऊया. आता झाकण लावायच्या आधी आपल्याला डाळ पण घालायची आहे. मुगाची डाळ घालून घेतली. चांगले मिक्स करू आणि यासोबत थोडासा पाणी घालायचं म्हणजे खाली जळलं नाही पाहिजे म्हणून. थोडासा पाणी घालून झाकण लावून कुक करायचं जोपर्यंत डाळ छान शिजत नाही. टोमॅटो पण छान मऊ व्हायला पाहिजे आणि मध्ये मध्ये झाकण काढून चेक करायचे. डाळ शिजायच्या आधी जर पाणी सुकलं तर अजून थोडा थोडा पाणी घालत राहायचं. चांगले मिक्स केले. आता मी झाकण लावून घेते. मध्ये मी थोडासा पाणी अजून घातला होता आणि आता बघा मित्रांनो, तेल पण रिलीज झालेलं आहे मसाल्यामधून आणि टोमॅटो पण चांगलं मऊ झालेला आहे. डाळ पण शिजलेली आहे. मी तुम्हाला चेक करून पण दाखवते बघा. अगदी परफेक्टली शिजलेली आहे. आता आपण कांद्याची पात घालून घेऊया. कांद्याची पात घालून चांगले मिक्स करायचे आणि आता पाणी घालायची काय गरज नाहीये. चांगले मिक्स करून अगदी कमी हीट करून झाकण लावून शिजवायचे. 5 ते 6 मिनिटं लागणार आहे, ह्याच्यापेक्षा जास्त लागत नाही. हीट अगदी कमी केले आणि झाकण लावून शिजवते. 5 ते 6 मिनिटं नंतर आपली कांद्याची पात अगदी परफेक्टली शिजलेली आहे. ह्याच्यापेक्षा जास्त शिजवायची काय गरज नाहीये. चांगले मिक्स करून घेते आणि शेवटीला थोडीशी गार्निशिंग करते. थोडी फ्रेश कोथिंबीर घालते. परत एकदा चांगले मिक्स करायचे. मिक्स करून आपली भाजी अगदी तयार आहे. आता हीट बंद करायचं आणि गरमागरम भाजी सर्व करायची. मित्रांनो, ही भाजी तुम्ही डाळ भातासोबत पण सर्व करू शकता आणि भाकरी, चपाती, पराठा सोबत पण सर्व करू शकता. खूपच यम्मी असते खायला. चला मग आता हीट बंद करते मी आणि सर्व करून दाखवते तुम्हाला. तुम्ही पण ही सिंपल रेसिपी नक्की ट्राय करा मित्रांनो आणि ट्राय केल्यावर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. आता आपली दुसरी रेसिपी आहे बेसनवाली कांद्याची पाताची भाजी लसणाची फोडणी सोबत. खूपच यम्मी रेसिपी आहे, खूपच टेस्टी आहे. यासाठी मी इथे एक बंडल कांद्याची पात घेतली आणि कापून धुवून घेतली आणि त्यानंतर सुकवायला म्हणजे एक्सेस पाणी सुकवायला थोडासा कॉटनच्या कपड्यावरती पसरून ठेवले. एक्सेस पाणी नाही राहणार म्हणून. आता कढाई घेतले आणि हीट चालू केले. बेसनवाली सब्जी बनवतो म्हणून इथे 2 चमचे बेसन मी कढाईमध्ये घेते आणि सुख सुख कोरडं कोरडं असं रोस्ट करून घेते.
हीट मीडियम टू लो वर ठेवायचा आणि लगातार असा हलवून रोस्ट करायचा. 2 ते 3 मिनिटं लागणार आहे. खूप छान सुगंध यायला पाहिजे आणि कलर पण थोडासा डार्क झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता बेसन अगदी चांगले रोस्ट झालेलं आहे. आता मी काढून घेते एक बाउलमध्ये, एक वाटीमध्ये आणि कढाई थोडासा साफ करून घेते, पुसून घेते. आता कढाईमध्ये तेल घालून घेऊया. तेल घालून तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि फोडणी घालायची. आता खूप जास्त फोडणी घालायची गरज नाहीये. एंडला म्हणजे शेवटीला आपण अजून एक फोडणी घालणार आहोत, म्हणजे तडका घालणार आहोत. म्हणून 1/4 टीस्पून जिरे घातले आणि 2 ते 3 लाल मिरची, चिमूटभर हिंग, बस एवढेच. आता जिरेला छान तडतडू द्यायचे. कलर थोडासा चेंज झाले की नंतर आपण पहिले इथे बघा मी काय-काय घेतले मी ते तुम्हाला पहिले दाखवते. इथे बघा मित्रांनो, मी थोडेसे लसूण घेतले बारीक चिरून. 15-16 पाकळे लसूण असाच थोडासा ठेचून घेतले. हलका-हलकासा ठेचून घेतले, जास्त नाही. याचा मी तडका करणार आहे. आणि 3 ते 4 हिरवी मिरची उभे कट केले आणि एक मोठा साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतले. आता सर्वात आधी आपण बारीक चिरलेला लसूण तेलामध्ये घालून घेऊया. लसूण घातल्यानंतर आपल्याला जास्त टाइम वेट नाही करायचे. अगदी फक्त 6 ते 7 सेकंडसाठी वेट करायचे. हीट पण कमी ठेवायचे म्हणजे लसूण जळू नये म्हणून. त्यानंतर आपण इथे टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला घालायचे आहे मीठ, मसाले. चांगले मिक्स करते आणि त्यानंतर चवीपुरती मीठ घालून घेते. त्यानंतर घालायचे आहेत थोडेसे मसाले. थोडासा हळद पावडर 1/4 टीस्पून, चवीपुरती लाल तिखट आणि यासोबत तुम्ही तुम्हाला वाटलं तर धने पावडर पण वापरू शकता, पण मी आता नाही वापरत. चांगले मिक्स करते. गरम मसाला वापरू नये या रेसिपीत. हिरवी मिरची पण घालून घेते. थोड्या वेळासाठी झाकण लावून घेऊ शकता टोमॅटो सॉफ्ट व्हायला, पण इथे ऑलरेडी टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे म्हणून झाकण नाही लावत मी. आता मी इथे बेसन घालून घेते. रोस्टेड बेसन घालून घेते. चांगले मिक्स करते आणि बघा कसं घट्ट झाले पटकन. आता थोडं-थोडं करून पाणी घालायचं आहे. एकदा जास्त पाणी नाही घालायचे म्हणजे जास्त नाही झाला पाहिजे म्हणून. थोडासा पाणी घालते आणि चांगले मिक्स करते. बेसन लगेच घट्ट होते म्हणून परत अजून थोडं-थोडं करून पाणी घालायचं असा. आता मी यामध्ये घालते थोडेसे भाजलेले शेंगदाण्याचा पावडर. पण हा अगदी ऑप्शनल आहे. घालायचं नसलं तर नका घालू. पण घातल्यावर खूप छान लागते खायला. 3 चम्मच घातलंय मी. परत एकदा मिक्स करते आणि परत बघा कसं घट्ट झालेलं आहे म्हणून परत थोडंसं पाणी घालायचं. असं थोडं-थोडं करून पाणी घालत जायचं जोपर्यंत बेसनाचं पाणी प्यायचं खतम होत नाही, म्हणजे बंद होत नाही. जोपर्यंत घट्ट व्हायचं बंद होत नाही तोपर्यंत थोडं-थोडं करून पाणी घालायचं आहे. अजून थोडंसं पाणी घातलंय मी. आता मला वाटते आता अजून घट्ट होत नाही म्हणून मी आता झाकण लावून घेते. मध्ये-मध्ये झाकण काढून हलवत राहायचं आणि चेक करायचं. आता बघा लगभग 5 ते 6 मिनिटं नंतर पाणी लगभग सुकलेलं आहे आणि बघा तेल पण रिलीज झालेलं आहे मसाल्यामधून. आता मसाला, बेसन सगळं अगदी तयार आहे. आता चला कांदा पात घालून घेऊया. इथे मी घेतले बघा. कढाईमध्ये घालू आणि चांगले मिक्स करून आता लगेच पाणी घालायची काय गरज नाहीये. पण पाण्याची गरज आहे आपल्याला, ते नंतर घालू आपण. चांगला मिक्स करू आणि थोड्या वेळासाठी अशाच लो हीटवर थोडासा वाफ करून घेऊया. क्वांटिटी थोडीशी कमी होईल. मग त्यानंतर जेवढे पाणी पाहिजे तेवढे आपण घालून घेऊया. 2 ते 3 मिनिटं नंतर बघा थोडासा सॉफ्ट झालेला आहे. थोडंसं पाणी पण रिलीज झालेलं आहे कांदा पातामधून. आता थोडंसं पाणी घालते. आता आपल्याला कन्सिस्टन्सी थोडासा म्हणजे मऊ-मऊ पाहिजे. अगदी पातळ नाही आणि अगदी घट्ट नाही. तुम्ही बघू शकता मी केवढे ठेवते. जेवढे लागते तेवढे मी थोडं-थोडं करून पाणी घालून घेते. आणि ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. आता मी झाकण लावून घेते. मध्ये-मध्ये झाकण काढून हलवत राहायचे आणि 5 ते 6 मिनिटं नंतर अशी आहे कन्सिस्टन्सी बघा.
कांद्याची पात अगदी खूप छान शिजली आहे. मी थोडासा टेस्ट केला होता, तर थोडंसं मीठ लागते वाटते. थोडंसं मीठ घालते अजून आणि तुम्हाला जर वाटलं तर थोडीशी फ्रेश कोथिंबीर पण घालू शकता. पण आज माझ्याकडे नव्हती म्हणून मी स्किप करते. आता बघा मित्रांनो, शेवटीला आपल्याला एक तडका लावायचा म्हणजे फोडणी घालायची. आता मी ही कढाई बाजूला ठेवते आणि तडका लावायला एक फ्राय पॅन ठेवते. थोडंसं तेल घालते. तेल छान गरम होऊ देते. तेल गरम झाल्यानंतर आपण इथे जिरे घालू अर्धा टीस्पून आणि चिमूटभर हिंग घालू परत. आणि ते लसण जे आपण ठेवलं होतं, येथे बघा थोडा थोडा ठेचून ठेवला होता, तेच लसूण घालून घेऊया. आणि आता हीट अगदी कमी ठेवायचं आणि कमी हीटवर खूप छान फ्राय करायचं, म्हणजे आतमध्ये पर्यंत खूप छान शिजलं पाहिजे. कलर थोडा थोडा चेंज झाला पाहिजे, म्हणजे अगदी पिंक पिंक झाला पाहिजे, पण खूप लाल नाही करायचं. आता बघा तयार आहे. आता मी 2-3 काढून ठेवते वरून गार्निशिंगसाठी आणि चांगल्या कलरसाठी मी थोडंसं लाल तिखट घालते, म्हणजे थोडंसं मिरची पावडर घालते. आता पटकन आपला तडका भाजीमध्ये घालायचा आहे. अजिबात लेट नाही करायचं. लाल तिखट घातलंय ते जळू शकते म्हणून. लगेच मी इथे घालून घेतले बघा तुम्ही. चांगले मिक्स करून घेऊया आणि आपली भाजी अगदी तयार आहे. हा तडका जर तुम्ही लावला ना, भाजीची चव 10 पेटी जास्त होते. अशी पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून बघा. सर्वांना आवडेल. तुम्हाला खूपच आवडणार आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा मित्रांनो आणि ट्राय केल्यावर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सेफ राहा, स्वस्थ राहा आणि खात राहा. बाय बाय.